हिंगोलीमध्ये झेंडू उत्पादक शेतकरी हवाल दिले। झेंडूच्या फुलांना अगदी कवडी मोल भाव मिळतोय। कवडी मोल भाव मिळाल्यानं शेतकरी हतबल झालेला आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलाची लागवड केली होती। मात्र दिवाळीला झेंडूला जे आहे ते कवडीमोल दराने भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला। झेंडूला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती। मात्र या दिवाळी दसऱ्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये चांगला भाव मिळाला नसल्यामुळे या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अशाच प्रकारे झेंडू सोडून दिलेला आहे। अनेक शेतकरी जनावरे शेतात सोडतात। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। मला सांगा, शेतामध्ये आपण अशाच प्रकारे झेंडू ठेवलेला आहे, दिवाळी होऊन गेली, दसरा होऊन गेला, काय सांगाल? 1 एकरभर झेंडू लावला, त्याच्यात दसऱ्याला बिन भाव नाही भेटला आणि नंतर मग दिवाळी आली। दिवाळीला आम्हाला वाटलं की बाबा 50 ते 60 रुपये दराने जर झेंडू विकला तर कसं 1 ते 2 लाखाचं उत्पन्न होईल। त्याच्यामध्ये काहीच नाही सक्सेस झालं आणि सगळं नुकसान झालं शेतीचं। शासनाने आम्हाला काहीतरी मदत करा, नाहीतर आम्हाला फाशी घ्यायची वेळ सरकारनं आणू नये, हीच सरकारला आमची विनंती आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।